मंडळी, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या. अल्पावधीतच या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमामुळे भाऊ कदम, कुशल बद्रिगे, सागर करंडे, श्रेया पुगडे, भरत गणेशपुरे, निलेश साबळे यासारखे कलाकार घराघरात लोकप्रिय झाले. हा कार्यक्रम बंद होणार असल्याच्या सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. पण आता या कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तर गेली 10 वर्ष या कार्यक्रमाने महाराष्ट्राचं भरभरून मनोरंजन केलं आहे. हसता येणं मंडळी, हसायलाच पाहिजे असं म्हणत डॉक्टर निलेश साबळे यांनी आपल्या सूत्रसंचालनाने प्रेक्षकांना कार्यक्रमाशी जोडलं. आता निलेश साबळेने या कार्यक्रमातून स्वास्थ्य ठीक नसल्याकारणाने माघार घेतली आहे. तर निलेश साबळे यांनी कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोण करणार हा प्रश्न चर्चेत आहे. याचं उत्तर अभिनेत्री श्रेया पुगडे ही या कार्यक्रमाची नवी सूत्रसंचालक असणार आहे. तर TV9 या वृत्तवाहिनीशी बोलताना भरत गणेशपुरे म्हणाले की निलेश साबळे गेल्यानंतर श्रेया पुगडे ही या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. यासोबतच हा कार्यक्रम बंद होण्याबाबत चॅनलकडून आम्हाला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या सोशल मीडियातनं आम्हाला कळते की हा कार्यक्रम बंद होणार आहे, परंतु झी मराठीने अधिकृतरित्या आम्हाला अजूनसुद्धा सांगितलेले नाही की हा कार्यक्रम बंद होणार आहे म्हणून. तर श्रेयाविषयी बोलताना भरत गणेशपुरे म्हणाले, श्रेया ही आधीपासूनच चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात आहे. तिचा अभिनय अनेकांना आवडतो. श्रेया आता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. श्रेया आणि निलेश हे चांगले मित्र आहेत. निलेशनंतर श्रेया आता या कार्यक्रमाचं नक्कीच सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, हा कार्यक्रम पुन्हा एकदा चालू व्हावा का? यासोबतच निलेश साबळे याच्या जागेवरती श्रेया पुगडेने सूत्रसंचालन करावं का? हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.